कोणतंही स्वप्न साकार करायचं असेल तर त्याला कष्ट, मेहनत आणि जिद्दीची जोड असेल तर ते स्वप्न नक्कीच साकार होतं. असंच एक स्वप्न छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या पल्लवी दलाल यांनी बघितलं. पल्लवी यांना आधीपासूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती आणि त्यांनी स्वतःचा मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायामध्ये आज त्या चांगल्या यशस्वी झालेल्या आहेत. पल्लवी यांनी हा व्यवसाय घरातील एका छोट्या खोलीतून सुरू केला आणि आज त्या व्यवसायाला मोठं रूप आलेलं आहे. पल्लवी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास. ते एक महिलेचे स्वप्न असते की आधी शिक्षण आणि मग नंतर नोकरी आणि मग नंतर नोकरी सांभाळत घर आणि कुटुंब हे सांभाळणे. पण माझे स्वप्न थोडेफार काही वेगळे होते. मला ह्या चाकोरीतून बाहेर पडायचे होते आणि स्वतःचं काहीतरी एक जग निर्माण करायचं होतं. माझं लहानपणापासून खाणे आणि वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालणे याचं मला खूप आवड आहे आणि याच आवडीचे रूपांतर मी पुढे व्यवसायात केले. कुठलाही व्यवसाय करायचा म्हटला तर त्याला फक्त आवड असणे महत्त्वाचे नसते, तर आवडीसोबत ती व्यवसाय करायची जिद्द, ताकद, भांडवल आणि मुळात तो व्यवसाय कसा करायचा याचं पूर्ण शिक्षण घेतलं पाहिजे. पण माझ्यासाठी हे खूप खूप काही सोपं नव्हतं, कारण माझ्या घरचं जे बॅकग्राऊंड होतं तर तिथे व्यवसाय कोणी करत नव्हतं आणि मी जो व्यवसाय सुरू केला मसाल्यांचा तर तो घरातून सुरू केला. अगदी पहिले मी घरातून व्यवसाय सुरू करता पहिले मी घरीच मसाले करायचे आणि ते बाहेर जाऊन दुकानांमध्ये सेल करायचे. व्यवसाय करण्याच्या सुरुवातीपासूनच एक ध्येय होतं की मालाची क्वालिटी ही उत्तम ठेवायची आणि कुठेही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. त्यानुसारच जो घरातून व्यवसाय सुरू झाला तर त्याची हळूहळू डिमांड वाढत गेली आणि मग नंतर घरातला व्यवसाय छोटी दुसरी जागा घेतल्यानंतर 2 महिला अजून वाढवल्या. 2 महिला आणि आम्ही असं तिघी मिळून जो व्यवसाय सुरू केला तर तो नंतर शहरापुरता मर्यादित न राहता मराठवाड्यानंतर आता महाराष्ट्र आणि आता महाराष्ट्राच्या नंतर इतर राज्यांमध्येही आपण आपले उत्पादनं पोहोचवतो. पल्लवी यांनी स्वतः घरातील एका छोट्या खोलीतून हा व्यवसाय सुरू केला आणि आता त्या व्यवसायामध्ये तब्बल 15 ते 20 महिला या काम करतात. त्यासोबतच त्यांचा हा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे आणि यामुळे अनेकांना रोजगार देखील त्यांनी दिलेला आहे. उत्तम दर्जा यासोबतच आजच्या काळाची गरज ओळखून आम्ही वेगवेगळे इतरांपेक्षा वेगळे असे मसाले तयार केले. कॉमन मसाले आहे असे आम्ही मसाले सुरू केले. 2-3 मसाल्यांची रेंज पासून आता आम्ही 18 मसाल्यांच्या रेंजवर पोहोचलो आहे. जसं की खिचडी मसाला, दाल तडका, शेवभाजी मिसळ मसाला, हे की इतरांपेक्षा वेगळं पण दिसणारे आणि वेगळं पण दाखवणारे स्वादम मसाल्याची एक नवीन ओळख आहे. ग्राहकांचा विचार करून आम्ही खिचडी मसाला, दाल तडका, बैंगन, शेवभाजी मिसळ मसाला, गावरान हंडी मसाला, अंडा करी असे स्पेशल मसाल्यांची रेंज सुरू केली. त्याबरोबरच एक आपली खास महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये दालबाटी हे खूप फेमस आहे आणि तोच एक धागा पकडून आम्ही प्रत्येक घरामध्ये एक इन्स्टंट दालबाटी कशी बनल्या जाईल तर एक नवीन तसं एक प्रोडक्ट सुरू केलं आणि आज मला सांगायला खूप आनंद होतो की आज महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा दालबाटीची खासियत वाढत चालली आहे. व्यवसाय करत असताना मनामध्ये अजून एक स्वप्न होते की एकटीने व्यवसाय करण्यापेक्षा, एकटी महिला व्यवसायात पडण्यापेक्षा अजूनही महिलांना आपण पुढे आणूया आणि अजूनही महिलांना आपण एक रोजगाराची संधी देऊया. एकटीने केलेल्या व्यवसायाचे आज 15 ते 20 जणांमध्ये रूपांतर झाले आहे. स्वादम मसाल्यांची वर्षाकाठी 50 लाखापर्यंत आता उलाढाल आहे. छोट्याशा खोलीतून सुरू केलेला व्यवसाय आज मोठं रूपांतर झालेला आहे आणि यातून पल्लवी या महिन्याकाठी चांगलं उत्पन्न देखील कमवत आहेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.